या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल, विजापूर रोड, सोलापूर। जगदीप धनगड यांनीही 2 दिवसापूर्वी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला। त्यामुळे आता उपराष्ट्रपती पदाची संधी कोणाला दिली जाणार याची उत्सुकता लागली आहे। येत्या काळात लवकरच उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक घेतली जाणार असल्याने भाजपने आतापासूनच कंबर कसली आहे। त्यामुळेच भाजपकडून यासाठी राजकीय समीकरणांची जुळवाजुळव घेतली जात आहे। उपराष्ट्रपती पदासाठी पीएम मोदींचे सर्वात विश्वासू केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे नाव आघाडीवर आहे। राजनाथ सिंह यांच्या कार्यालयातून धनखड यांच्या राजीनाम्याची सूत्रे फिरवली होती। भाजपकडून उपराष्ट्रपती पदासाठी संभाव्य उमेदवार म्हणून काही नावांची चाचपणी केली जात आहे। या पदासाठी भाजपकडून 3 नावांची चर्चा आहे। त्यामध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे नाव चर्चेत आहे। या 3 नावापैकी एका नावावर एकमत होण्याची शक्यता आहे। पीएम नरेंद्र मोदी सध्या विदेश दौऱ्यावर आहेत। त्या ठिकाणाहून परतल्यानंतर उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरविणार असल्याचे समजत आहे। त्यामुळे ते कोणाचे नाव सुचविणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। राजनाथ सिंह यांनी संरक्षण, गृह, कृषी या खात्याची जबाबदारी सांभाळली आहे। त्यांना संसदीय कामकाज खात्याचा प्रदीर्घ अनुभव आहे। या सर्व खात्यांचा विस्तृत अनुभव पाहता जे उपराष्ट्रपती पदाच्या संवैधानिक आणि प्रतिधानिक भूमिकेसाठी उपयुक्त ठरणार आहे। त्याशिवाय लोकसभा राज्यसभा संबंध सांभाळण्यात त्यांचा हातखंडा जबरदस्त आहे।